बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते बैठकीला उपस्थित होते। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली। भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली। आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांकडून वकील पत्रावर सह्या करण्यात आल्या। ठाकरे गटाच्या आमदारांच्या ऐवजी वकील अध्यक्षांना उत्तर देणार आहे। शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरणार नसल्याचा विश्वास आमदार योगेश कदमांनी व्यक्त केला। 14 सप्टेंबरपासून आमदार अपात्रतेबाबत कायदेशीर सुनावणी सुरू होणार आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंसोबत जाण्यापूर्वी सर्व आमदारांनी कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर आता भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झालेत। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंचा चक्क विदूषकाचा ड्रेस पाठवलाय। उद्धव ठाकरे यांना आपण करमणुकीपुरते राहिलो असं वाटलं पाहिजे म्हणून जोकरचा ड्रेस पाठवत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक विदूषक सुद्धा आणण्यात आला होता। आम्ही कुठेही गेलो तरी विकासाचं बोलतो, मात्र काही जण येतात बेताल वक्तव्य करतात, अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मलाही टीका करता येते, मी पण वाभाडे काढू शकतो, पण यातून प्रश्न सुटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, पण काम दुसऱ्याचं केल्याचा गंभीर आरोप खासदार नवनीत राणांनी केला। दिवसातल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। आमचा जीव गेला तरी चालेल, पण काँग्रेस सोडणार नसल्याचं स्पष्टीकरण यशोमती ठाकूरांनी दिले। विखेंसोबत यशोमती ठाकूरही भाजपमध्ये जाणार होत्या असं विधान नवनीत राणांनी केलं। बोगस बियाणं विरोधातल्या कायद्यासंदर्भात सूचना मागवणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली आहे। या संदर्भात शेतकरी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांकडून सूचना मागवल्या जाणार आहेत। त्यामुळे बोगस बियाण्यांना आळा घालायला मदत होईल। रोहित पवारांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला आता रुपाली चाकणकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांमुळे रोहित पवार निवडून आलेले आहेत, त्यावर रोहित पवारांचं राजकारण अवलंबून आहे, त्यामुळे रोहित पवारांनी अजित पवारांवर बोलू नये असा टोला चाकणकरांनी लगावलाय। जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता आहे। रावेरमधील शिवधनुष्य खडसेंनी उचलावं असं विधान जयंत पाटलांनी केलं, तर कोणी कितीही म्हटलं तरी रावेर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा असल्याचं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलं। वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेला काँग्रेसचा विरोध नाही, तर ईव्हीएम मशीनवर आमचा संशय। सरकारनं ईव्हीएमवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जनतेला फक्त मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी जमा केलं जातं अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली। जनतेची जर खरीच मदत करायची असेल तर त्यांना या सुविधा घरपोच द्या असा सल्ला त्यांनी दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबियांची भेट घेतली। गुलाबराव पाटील यांच्या आईचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसची जनसंवाद यात्रा पोहोचली। गाडगेबाबांची निर्वाण भूमी असलेल्या वलगावमधून शेकडो दुचाकी घेऊन जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली। यावेळी आमदार यशोमती ठाकूर स्वतः दुचाकी घेऊन सहभागी झाल्या। त्यांच्यासोबत यवतमाळच्या कलावतीबाई सुद्धा होत्या। राहुल गांधींनी घर बांधून दिल्यानंतर चर्चेत आलेल्या कलावती बांदुरकर काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्या। लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा प्रचार करून मोदी सरकारचा करणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। घर बांधणं आणि मुलाचं शिक्षण यासाठी राहुल गांधींनी मदत केली, मात्र अमित शहा यांनी चुकीची माहिती दिल्याचं त्या म्हणाल्या। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमाला सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्या। यावेळी त्यांनी उखाणा घेत उपस्थित महिलांचं लक्ष वेधलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। आंदोलकाची भूमिका समजून घेऊन निर्णय घेणार असल्याचं शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं।
मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या 15 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। दरम्यान आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। मात्र तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम। गावकऱ्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले। आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग निघेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, ते केवळ राजकारण करत असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली। बुलढाण्यात त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। जोपर्यंत राज्य सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचं आंदोलन थांबणार नाही असं वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं। ओबीसी समाजावर अन्याय करून त्यांचं आरक्षण कमी करून मराठ्यांना आरक्षण द्यायला विरोध असल्याचं ते म्हणाले। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी प्रशासनाने कारवाई केली। अपर पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी यांचं निलंबन करण्यात आलंय। पदाचा गैरवापर करून गैरकृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातल्या बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या सोमवारी या संदर्भात सहमती झाली। हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरामको कंपनी, संयुक्त अरब अमिरात आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार। पवना बंदिस्त जलवाहिनीवरील बंदी राज्य सरकारनं उठवली आहे, त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। मावळात भाजपनं बंदिस्त जलवाहिनीला विरोध दर्शवला तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं त्याचं समर्थन केलं। एकाच मुद्द्यावरून भाजपात दोन भूमिका असल्याचं दिसून येते। पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवल्यानंतर मावळातले शेतकरी संतप्त झाले। धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। बीड जिल्ह्यातल्या स्मारकांची दुरवस्था झाली असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। त्यामुळे आता स्मारकांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। नांदेडमध्ये लोहा शहरातल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। उदगीर तालुक्यातल्या तोंडार इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। विद्यार्थ्यांना उलटी जुलाबाचा त्रास होऊ लागल्यानं तातडीनं त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या विषबाधा झालेल्या मुलांवर उपचार सुरू आहेत। पालघर शहरात अनधिकृत बांधकामांचं प्रमाण वाढलंय। नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता नगर परिषदेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिलं जाणार नसल्याचं नगर परिषदेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। हिंगोलीमध्ये एका कावड यात्रेमध्ये तरुणांनी कावडीवर चक्क विषारी नाग मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। डिग्रस कन्हाळे या गावातून गांगलवाडी इथं सिद्धनाथ महादेव मंदिराला कावड यात्रा निघाली। या यात्रेत फणा काढलेल्या नागासमोर तरुण नाचत असल्याचं आणि काही भाविक दर्शन घेत असल्याचं समोर आलं। रत्नागिरीतल्या टेंभी इथं महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून घरवापसी आंदोलन करण्यात आलं। कृषी कर्जाची परतफेड न झाल्यानं शेतकऱ्यांवर घर सील करण्यात आलं। दरम्यान अशा प्रकारची कारवाई चुकीची असून तीव्र आंदोलनाचा इशारा समितीकडून देण्यात आला। वाशिम जिल्ह्यात ई पीक पाहणीची पीकपेरा नोंद केवळ 40% झाली असून नोंदणीसाठी केवळ 3 दिवस बाकी असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांना पीकपेरा थेट सरकारकडे नोंदवला यावा यासाठी ॲप विकसित करण्यात आलं। मात्र अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्यानं त्यांची गैरसोय होतीये। सांगली जिल्हा परिषद कार्यालयावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। आशा सेविकांवरच्या अतिरिक्त कामाचा भार कमी करून आशा सेविकांना योग्य मानधन द्यावं या मागणीसाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आशा सेविकांनी दिला। पेणमध्ये एका विवाहितीनं आत्महत्या केली आहे। सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केलाय। या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी भागातून एका व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं। याबद्दल तक्रार दाखल होताच पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपींजवळून शस्त्र आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले। आईच्या उपचारासाठी पैसे हवे असल्यानं अपहरण केल्याची कबुली एका आरोपीनं दिली। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं एका जोडप्यानं आत्महत्या केली। पती पत्नीनं राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। पालघर जिल्ह्यातल्या वसईच्या कामन परिसरातल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे।
या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून त्यांना निलंबित करण्याची मागणी होती आहे। चंद्रपुरात एका शेतात वाघीण मृतावस्थेत आढळली आहे। ही वाघीण अंदाजे 2.5 ते 3 वर्षांची असून इलेक्ट्रिक शॉकनं किंवा विषप्रयोगानं मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। गणेशोत्सवाला अवघा 1 आठवडा राहिल्यानं पिंपरी चिंचवड शहरातल्या मध्यवर्ती बाजारपेठ आकर्षक सजावटीच्या साहित्यानं सजल्यात। सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी किमतीमध्ये वाढ झाल्याचं व्यापारी सांगतायत। अहमदनगरच्या ताहराबाद इथं संत कवी महिपती महाराज यांचा 308वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। अनेक वर्षाच्या संशोधनानं तर महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी असल्याची माहिती समोर आली, त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। शिर्डीतल्या खंडोबा महाराज मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांची 101वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना मंदिर ट्रस्टच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। बीडच्या अंबाजोगाईमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये रानभाजी महोत्सव भरवण्यात आला। यावेळी करटुले, तांदूळ, कुंजर, हादगा यासह 47 प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या। देशातल्या किरकोळ महागाई दरात काहीशी घसरण झाली असून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर हा 6.83% इतका नोंदवण्यात आला। जुलै महिन्यात हा दर 7.44% इतका होता। केंद्र सरकारकडून या संदर्भात आकडेवारी जारी करण्यात आली आहे। इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे। दिल्लीत शरद पवारांच्या घरी ही बैठक होणार असून त्यात लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबद्दल तसंच लोगोबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। 5 शहरात निघणाऱ्या रॅलीबद्दल सुद्धा यावेळी चर्चा होणार असल्याचं कळत आहे। भाजपची बुधवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होती। जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणाऱ्या सेवा सप्ताहाच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। संसदेचं विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होत आहे। या अधिवेशनात संसदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पोशाख देण्यात आला आहे। संसदेतल्या कर्मचाऱ्यांच्या या नव्या पोशाखाचा पहिला लूक न्यूज 18 लोकमतवर समोर आला। पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली। कोलकाता इथल्या ईडी कार्यालयात त्यांची चौकशी झाली। कोलकात्यामधल्या न्यू टाउन या ठिकाणी घर देण्याचं आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांची चौकशी झाली। बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या मनार इथल्या शासकीय शाळेतल्या विद्यार्थिनींनी आंदोलन केलं। आंदोलक विद्यार्थिनींनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या कारची काच फोडली। शाळेतल्या आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनींचं ॲडमिशन घेण्यात आलं, त्यामुळे विद्यार्थिनींना वर्गात बसण्यासाठी जागा नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। पोर्तुगालच्या रस्त्यांवर वाईनची नदी पाहायला मिळाली। लेविरा शहरातील 22 लाख लिटरपेक्षा जास्त रेड वाईन असलेली टाकी फुटल्यानं रस्त्यांवर रेड वाईनचा प्रवाह दिसत होता। वाईनचा हा लोंढा इतका मोठा होता की एक जलतरण तलाव भरून गेला असता। तुर्की गुहेमध्ये 3400 फूट खोलवर अडकलेल्या एका संशोधकाची 9 दिवसांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली। यासाठी 6 देशातील 180 लोक बचाव कार्यात गुंतले होते। मार्क डिकी नावाचा 40 वर्षीय संशोधक गुहेचा नकाशा तयार करण्यासाठी तुर्कीच्या 3ऱ्या सर्वात खोल मोरका गुहेत उतरला होता। 2 सप्टेंबर रोजी तो तिथं आजारी पडला आणि गुहेत अडकून पडला। तेव्हापासून त्याचा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते। लिबियामध्ये डॅनियल चक्रीवादळामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला असून 200 बेपत्ता आहेत। अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यानं बचाव कार्यात अडचणी येत आहेत। हजारो घरातील वीज पुरवठा ठप्प झाला तर शेकडो वाहनं रस्त्यावर अडकून पडली आहेत। उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन 4 वर्षांनंतर पहिल्या परदेश दौऱ्यावर रशियाला जातोय। त्याची खासगी ट्रेन रशियात दाखल झाली। किम जोंग उन यांच्यासोबत लष्कराचा एक टॉप कमांडर आहे। रशियाच्या व्लादिवोस्तोक या शहरात किम जोंग उन आणि पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे। दरम्यान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाची या बैठकीवर नजर असणार आहे। शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचं पुण्याशी खास नातं आहे। या चित्रपटातल्या एका सीनचं शूटिंग पुण्यातल्या मेट्रोत झालंय। या संदर्भात खुद्द मेट्रो प्रशासनानं ट्विट करत माहिती दिली आहे। पुण्यातील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकात आणि मेट्रो ट्रेनमध्ये जवान चित्रपटाचे काही सीनचे शूटिंग झालेत। चित्रपटाच्या सुरुवातीलाच मेट्रोतील तो खास सीन दाखवण्यात आला।
थलायबा रजनीकांत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. जेलरच्या शानदार यशानंतर आता त्याचा पुढचा चित्रपट थलायबर 171 ची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करण्यात आलं. अभिनेत्री गुल पनागनं विमान उडवतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. हजारो फुटांच्या उंचीवर तिनं घेतलेली ही गगनभरारी पाहता तिचं ड्रायव्हिंग स्किल सुद्धा व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. बऱ्याच दिवसानंतर विमान उडवण्याची संधी मिळाल्याचा आनंद तिनं पोस्टमधून शेअर केला. आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या रॅपर स्वॅगनं चांगला चर्चेत आहे. त्याचा हा रॅपर स्वॅग आगामी बचाव या वेब सिरीज मधला आहे. त्यात त्यानं दिल्लीतल्या रॅपरची खलनायकी छाप असलेली भूमिका साकारली आहे. जिओ सिनेमावर ही वेब सिरीज रिलीज झाली आहे. आदिनाथच्या लुकवर चाहते पसंती दर्शवतात. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. राज्य सरकारनं काही मागण्या मान्य केल्यानं मनोज जरांगेंनी एक पाऊल मागे घेत सरकारला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मात्र जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार याबद्दलचा खास रिपोर्ट थोड्याच वेळा, म्हणजे रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमत.